सो गाईज चला आज जायचं आहे मालेगावला, उद्या दसरा आहे म्हणून. सो लेट्स गो. So guys, let's go. So guys, we reached the चांदवड. आपण निघलो होतो 4ला, 6 वाजले. 2:48. So अजून अर्धा तासात आपण भेटून जाऊ मालेगावला. नो वरीज. आज गाडी आपल्याला मायलेज एकदम भारी देते, 69. थोड्या वेळ पहिले तर 80चा देत होती. So guys, we reached our home. So guys, आता चाललाय आपली गाडी घेऊन. आज मम्मी घरी नाही आहे म्हणून घेऊन चाललाय गाडी. मम्मी राहिली त्याला घेऊन नाही जाऊ देत. हळूहळू जाय बरं का भाऊ. हँडल जवळ आहे तिचं, हळूहळू घेऊन जाय. टर्न मार. फोन घेऊन चाललाय ना. हां, तो गेला. काय माहिती आता येतो का नाही. नीट घेऊन यायला तर पाहिजे त्याने नीट घेऊन. सो लेट्स होप. काही नाही. सो गाईस, आलं आपल्याला पहिलं काम आपल्या घरचं दूध घ्यायला यायचंय. सो लेट्स गो. R15 चलाने से घर नहीं चलता मित्र, स्कूटी भी चलानी पड़ती है. चलो. सो गाईस, इथं गर्दी बघू शकता. काही तर प्युअर दूध भेटतं म्हणून यावं लागतं एवढं लांब. तर चला आता घेऊन जाऊ आपण. जाऊ, पप्पा कॅन घेऊन गेलं तर वाटतं. आता घेऊन जावं लागेल. फुल गर्दी. आपला नंबर लागलेला आहे पहिले म्हणून भेटून ती आपल्या तिथे येते. एक नंबर भजन कीर्तन ऐकूनच सांगते माझं. सो गाईज, आपण आलोय आता. आपण आलो वाटतं घरी. बघू कुठं पाडली बिडली तर नाही गाडी. ऑफिस क्लिअर. हे पडली, आला वाटतं बरोबर. बघू आता तो.
सो गाईज पप्पाने आणलाय ट्रायपॉड, आपण त्याचा फुल यूज करतोय. बरं झालं आणला. आता आपण दूध गाळू ते तपायला ठेवू. सो लेट्स गो. लिटरसाठी तर आपल्याकडे हे नाही, 2 लिटर घेऊ. 1 लिटर थोड्या वेळेला घेऊ. हे बघा याच्यात कशी घाण असते. कुठे घेतो हे बघा, याच्यात थोडीफार घाण असते. त्याच्यामुळे कधी पण दूध गाळून घ्यायचं. डेअरीतून घेतलं तर ते गाळलेलं असतं ऑलरेडी. हे पण गाळलेलं असतं, पण याच्यात घाण निघतेच थोडेफार. पडले. चुपचाप साफ करून घेऊ, कोणाला कळणार नाही. ब्लॉगमध्ये बघितलं तर कळेल, तेव्हाच तेव्हा बघून घेऊ. काय थोडंच आहे. आय थिंक ते 1 लिटर पण टाकून देऊ आणि लक्ष ठेवू आपण त्याच्यावरती. गाळून दुसरं पातळी गाळा. स्मॉल झाले का. आतला हे धुवून ठेवावं लागेल आपल्याला. असे काम असतं घरी. हॉस्टेलला निवांत झोपा, कधी उठा, नो टेन्शन. हिअर ऑल वी हॅव टू डू वर्क. सो आता तापवतो, मग तुम्हाला भेटतो. बाय. सो काय आपण तापतो दूध. This one patila, that's another one patila. आणि एक ठेवायला तर जागाच नाही आपल्याला. त्याचं हे नाही भेटत आहे बघा, रिंग नाही भेटत आहे. हे दोघी तर ठेवून दिले आपण. शोधूया रिंग. काय फेकून दिली काय केलं काय माहिती. मी लय दिवसानंतर आलो घरी, चेक करायला लागेल. गाडी आलाय शोधायला. आता बघायला भेटलं आणि आपल्याला तर भेटलं नाही. हा एक बिचारा राहून गेलेला आहे. सो भेटलं का रे. काम केलं पप्पाने ट्रायपॉड आणून. आपण ब्लॉगिंग स्टार्ट केली ना, म्हणून आपल्याला सपोर्ट बिपोर्ट करत असो. जाऊ दे, मग नंतर ठेवून देऊ. सो गाईज आपल्याला कडी भेटली आहे ती रिंग. बट आता पप्पाला चहा ठेवला आपण, पप्पाला प्यायचा होता म्हणून. सो आपल्यालाच करायला लागतं सर्व इथे. मम्मी अजून आली नाही, मम्मीला घ्यायला जावं लागेल. मम्मीला असं कोण येते. सो चलो अभी मम्मी आ गई है, लेने को जाएंगे. लेट्स गो. उद्या दसरा आहे म्हणून आपल्याला पण यावं लागला आता उद्या हार घ्यायला.
खतरनाक गैंग फिर रही थी। आज किसका तो भी गेम बजने वाला है शायद इनके हाथों से। सो गाइस मम्मी आली आपली इथं बघून घ्या, रोज सकाळी जावं लागतं एवढं स्वयंपाक गिंपाक बनवून. बाई पण नाही लावत बरं का अजून कामाला, आवडत नाही दुसऱ्याच्या हातासमोरून, अशी मम्मी पाहिल सांगून देतो. सो गाईज आता मम्मीला विचारायचं, मम्मी तू काय बनवणार जेवायला? काय घेऊन येते? मस्त बेसन बिसन खायचं साधं सुधं. माझ्यासाठी तू मम्मीला ठेवले ना पण मग त्यामुळे तेवढ्या लोकांना अडचण झाली, हे विसरती तुझ्यामुळे झाली अडचण. कायची कॉन्ट्रोवर्सी? गाडीचा टायर कुठला 10,000 रुपये सर्वांनी जमा करून दिले पॅसेंजर. का बरं? नाही ते म्हणे आमची पिंपळगावरून गाडी येईल, पिंपळगावरून ती गाडी दुरुस्ती करायची, मेकॅनिकल येईल, त्याच्यानंतर दुरुस्त व्हायला 1-1.5 तास लागेल. तुम्ही 10,000 रुपये देत असाल जमा करून तर लगेच दुरुस्त करून देऊ. हा याच कारणामुळे मम्मी लेट झाली. 250 बाई मी त्या कंडक्टर ड्रायव्हरला चहा पाजून दिला. हे बघा रुबाब बघा, रुबाब बघा. सो गाईज झालंय जेवण, 4-5 पोळ्या खाल्लेल्या आहे. डाएटची वाजली बँड. घरी आपण डाएट नाही करू शकत आपला. सो इथून पुढे थोडं वेट परत गेन येईल आय थिंक. सो बघूया आता काय होतं. 4 दिवस थांबायचं आहे घरी, 4 दिवसानंतर परत 1-2 हफ्ते जायचं कॉलेजला, मग परत दिवाळीसाठी यायचं. सो आता म्हणून मी थोडं इग्नोर करतो घरी यायचं. सो आता बघू काय होतं काय नाही. काय म्हणते? किती कॅपॅसिटी माझ्यामध्ये काम करायची. मला माहिती आहे. 4 तासाचा प्रवास करून या, घरी आलं नाही तर हातपाय तोंडून लगेच किचन मध्ये जा, लगेच स्वयंपाक पटापट करा, सगळ्यांच्या आवडीचं बनवा, भांडे घासा, किचन वटा साफ करा, उद्याच्या स्वयंपाकाची तयारी करा. उद्या तर आता घरीच आहे ना सुट्टी तर, आणि लकीला तर टिफिन द्यावं लागेल ना. जाऊ दे काय देते त्याला टिफिन, काय गरज आहे त्याला टिफिनची. त्याच्या टिफिनसाठी तर अपडाऊन करते मी एवढं. नाही तर नाशिकला फ्लॅट घेऊन घेतला असता ना. नाशिकलाच राहून घेतलं असतं. चला आपली गाडी लावून देऊ आता. काम डन. तो चलो गाइस ब्लॉग वगैरह कर दिए. सो इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर थँक्यू फॉर वॉचिंग द ब्लॉग. लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब द चॅनल.